तर हाय गाईज, आपण आज बघणार आहोत लापशी सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल. तर तुम्ही बघू शकता जसं प्रकारे की मी इथे भरडा घेतला आहे. स्टार्टिंगला भरडा घेतला तर तो स्वच्छ करून घेतला, धुवायचा नाही आहे गाईज. तर तो व्यवस्थितपणे निवडून घ्या, त्याचे काही कण वगैरे असतील खडे वगैरे काढून घ्या. त्यानंतर कढई टाकून घ्या, कढईमध्ये टाका तूप. जेवढी क्वांटिटी तुमचा भरडा आहे त्या प्रमाणात घ्यायचा आहे तूप. त्यानंतर त्याच्यामध्ये टाका भरडा, मस्त प्रकारे त्याला हलवून घ्या आणि शेकून घ्यायचा आहे. जोपर्यंत तो लाल होत नाही तोपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी ऑलरेडी गरम पाणी करून घेतलं आहे. हे बघा, हे पाणी गरम आहे. साधारणतः चटका बसेल आपल्याला एवढं गरम करून घ्यायचं आहे ते पाणी घ्यायचं. त्यानंतर त्या जेव्हा तो भरडा एकदम लालसर असा बुंद शेकून होईल त्यानंतर ते गरम पाणी ह्यामध्ये ॲड करायचं आहे. छान प्रकारे हलवत राहायचं आहे तो भरडा. आणि त्यानंतर बघूयात. तर जसं तुम्ही बघू शकता एकदम लाल बुंद असा भरडा माझा शेकला आहे मी. त्यानंतर ह्यामध्ये ॲड करू आपण गरम पाणी. तर गॅसची जो फ्लेम आहे तो फुलच ठेवायचा आहे. फुल गॅसवरच ही पूर्ण जी रेसिपी आहे ती करायची आहे आपल्याला. छान प्रकारे ह्याला उकळून द्यायचं आहे आणि बारीक फ्लेम करा. यानंतर एकदा उकळी फुटली त्यानंतर एकदम फ्लेम बारीक करायचे. ओके, यानंतर हे पाणी थोडंसं आटून द्यावं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपण गुळ ॲड करणार आहोत. जसं की इथे मी ऑलरेडी गुळाला भिजून ठेवला आहे. हे बघा, या प्रकारे जेवढी चव हवी आहे मला गोड त्यानुसारच मी गुळ भिजत ठेवला आहे. थोडंसं घट्ट झालं हे मिश्रण. त्यानंतर मी ॲड करणार आहे यामध्ये गुळ. अशा प्रकारे मी वाफवून घेणार आहे गाईज. थोडा वेळ 2 ते 3 मिनटं मी याला वाफवून घेणार आहे. हे बघा गाईज, या प्रकारे खतखत एकदम छान प्रकारे अशा प्रकारे मी या ठिकाणी भरडा असा वाफवून घेतला आहे. 2 ते 3 मिनटं वाट बघा. तर अशा प्रकारे मस्त हे बघा पाणी पूर्णपणे आटलं आहे. पूर्ण नाही, थोडंसं राहू द्यावं. त्यानंतर यामध्ये मी ॲड करते आहे गुळ. हे बघा, छान प्रकारे मी यामध्ये गुळ ॲड करून घेतला आहे. मस्त प्रकारे हलवून घ्या, एकजीव करून घ्या गुळाला आणि भरड्याला. यामध्ये फक्त 3च गोष्टी मी वापरल्या आहेत, तूप, भरडा आणि गुळ. त्या प्रकारे राहिलेलं जे गुळाचं पाणी आहे या प्रकारे ॲड करते आहे. छान प्रकारे ह्याला आता एकजीव करा आणि मस्त प्रकारे मंद आचेवर ह्याला पूर्णपणे एकजीव होऊ द्या. मंद आचेवर ह्याला उकळी फुटू द्या. हे बघा, आणि या प्रकारे तुम्हाला वाफून घ्यायचं आहे. झाकण ठेवू नका यावर. अशाच प्रकारे त्याला मंद मंद गॅसवर हलवत राहा. आणि तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता. इट्स ऑल अप टू युअर चॉईस. छान प्रकारे करू द्यायला अशा प्रकारे. हे बघा मित्रांनो, मी इथे गॅस थोडासा हाय फ्लेमवर केला आहे. ओके, आणि तुम्हाला अधूनमधून हे मिश्रण जे आहे छान प्रकारे स्टर करा. अशा प्रकारे हलवत राहा याला, जेणेकरून चिकटणार नाही खाली भांड्याला हे मिश्रण. तो हे बघा गाईज, आता आपली लापशी रेडी झाली आहे 90%. थोडीशी अजून उकळू द्या आणि घट्ट होऊ द्या मिश्रण. थँक्यू फॉर वॉचिंग.